सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता रागाने अद्वैत हा त्याच्या बेडरूममध्ये निघून येतो, तर पाठीमागून आता कला ही अद्वैतकडे येते आणि म्हणते की घरचे खाली सगळेजण तुझी वाट बघतात, चल बरं तू. तर अद्वैत म्हणतो की नाही येणार मी. तेव्हा कला म्हणते की अरे असं काय करतो, भरल्या घरात असं ताटावरून कोणी उठतं का? कला म्हणते की अरे सकाळी उठल्यानंतर नाश्त्याची सुरुवात आपण सगळ्यांनी एकत्र बसून करतो आणि घरामध्ये जर असं काही घडलं तर मग दिवस काय चांगला जातो का रे? असे आता कला अद्वैतला बोलते. रागाने अद्वैत म्हणतो की माझ्या घरात कुणाला काय वाटतं आणि काय नाही हे मला चांगलं समजतंय, तेव्हा तू मला काही शिकवू नकोस. अद्वैत म्हणतो की या घरात मी लहानाचा मोठा झालोय तेव्हा मला सगळं माहीत आहे, तू आत्ता आली तेव्हा तुला यातलं काहीच माहीत नाहीये. दुसऱ्याच्या चुका दाखवणे अगोदर ना स्वतः काय चूक करते ना ते अगोदर बघत जा, असे आता अद्वैत कलाला सांगतो. तर कला म्हणते की आता माझं काय चुकलं? अद्वैत म्हणतो की मी त्या पेपर्सवर सही केली हे घरच्यांसमोर सांगायची तुला काय गरज होती? मी असं करतो मी तसं करतो यामध्ये माझ्यात नाक खुपसायची तुला काय गरज आहे, असे अद्वैत कलाला बोलतो. अद्वैत म्हणतो की मी आत्यासमोर आलो, आत्या माझ्यावरती चिडली, ती मला बोलली, ती निघून गेली, हे सगळं ना तुझ्यामुळे झालंय कला, तुझ्यामुळे. कला म्हणते की हे बघ चांदेकर, त्या दिवशी रोहिणी मॅडम आणि तुझ्यामध्ये जे काही झालं ना तो साधा व्यवहार नव्हता. कला म्हणते की अजून किती दिवस असं खोटं खोटं दाखवून तुम्ही जगणार आहात? कला म्हणते की अरे चांदेकर, दिवस रात्र तू मेहनत करतोयस आणि एका झटक्यात तू बाजूला झाला असतास. तू आत्याच बरोबर एवढा मोठा निर्णय घेतला असतो, एकदा आजोबांना सांगावं असं तुला नाही वाटलं का? कला म्हणते तुझ्या आईला म्हणजे सरोज मॅडमला तर ही गोष्ट सगळ्यात अगोदर माहीत पाहिजे होती. कला म्हणते की तुला काय वाटतं, सगळं छान छान सुरू आहे पण हा केवळ दिखावा होता. जेव्हा गोष्टी स्पष्ट होतात तेव्हा अशा दिखाव्याची गरजच लागत नाही, असे कला अद्वैतला बोलते. अद्वैत म्हणतो जगातलं फक्त तुलाच कळतं का असे तुला का वाटतं? तर कला म्हणते अजिबात नाही. कला म्हणते की जर खरी व्यक्ती असे चुकीचे निर्णय घेत असेल तर ते अजिबात मला मान्य नाही आणि पटतही नाही. कला म्हणते की रोहिणी मॅडमच्या एका शब्दावरती तू त्या पेपर्सवरती सही केली चांदेकर, आणि त्या दिवशी रोहिणी मॅडम तुला एवढ्या काही बोलत होत्या आणि एवढे काही आरोप करत होत्या आणि त्यावेळेस तू तोंडातून एक शब्दही काढत नव्हता, म्हणून मला बोलावं लागलं, असे कला अद्वैतला बोलते. अद्वैत म्हणतो की का बोललीस तू, कोण आहे तू माझी आणि या घरातली सुद्धा तू कोण लागते? आणि मुळात त्या पेपर्सवर सह्या मी केल्या तेव्हा या घराशी माझा संबंध आहे, तुला त्याचं काय करायचं, असे अद्वैत कलाला तोडून बोलतो. अद्वैत म्हणतो कला नको त्या विषयावर बोलायची आणि लोकांविषयी कळवळा दाखवायची तुला काहीच गरज नाहीये. या सगळ्या प्रकरणात तुला पडायची काही गरजच नव्हती. मुळात तुला कोणी इन्व्हाइट केलं होतं का? मुळात मला फुकटचे सल्ले देण्याची तू बंद कर आणि माझे प्रॉब्लेम मला कसे सॉल्व्ह करायचे हे मला चांगलं ठाऊक आहे, असे अद्वैत कलाला सांगतो. ते ऐकून आता कलाच्या डोळ्यात टचकन पाणी आलेलं असतं. अद्वैत म्हणतो की मुळात हा माझा सल्ला समज आणि मला माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतात, तेव्हा तुझ्या सल्ल्याची मला गरज नाही. अद्वैत म्हणतो की मी तुला 1000 वेळा सांगितलं आणि आत्ताही सांगतो की मुळात मी माझं करतो आणि ही रूम माझी आहे, हो आहे माझं हे सगळं. मला मुळात काळजी घेता येते आणि माझ्या वस्तूंचं आणि गोष्टींचं काय करायचं नाही मी ठरवतो, मला कुणाची सल्ल्याची गरज नाही. अद्वैत म्हणतो की फक्त आबा म्हणाले म्हणून मी तुला माझ्या रूममध्ये राहण्याची परवानगी दिली, तेव्हा माझ्या रूममध्ये येऊन तू खोलात शिरायचा प्रयत्न करू नकोस, असे अद्वैत कलाला सांगतो. अद्वैत म्हणतो की जर तू इथे राहिली नसती तर तुला कुठलेच प्रॉब्लेम कळाले नसते आणि ते बरं झालं असतं. अद्वैत म्हणतो की तू कधी माझ्या रूममध्ये येशील आणि माझ्या गोष्टीत नाक खुपसशील ना, याचीच मला काळजी असते. अद्वैत म्हणतो माझ्या प्रत्येक गोष्टीवर तू अधिकार दाखवत असते, काय संबंध आहे तुझा? अद्वैत म्हणतो की स्वतःच्या मर्यादा तू ओळखायला शिक, यातच तुझं भलं होईल. अद्वैत म्हणतो की माझ्यासमोर रडणं बंद कर आणि मला चांगलंच माहीत आहे की तुझी आणि तुझ्या फॅमिलीची ही एक जुनी स्ट्रीक आहे. अद्वैत म्हणतो तू किती जरी डोळ्यातून पाणी काढलं ना तरी मी तुला भाव देणार नाही. तेव्हा कला राग येऊन म्हणते की अद्वैत चांदेकर, मी डोळ्यात पाणी आणते म्हणजे मुद्दाम पाणी आणते असं तुला म्हणायचं का? आणि डोळ्यात पाणी आणते ते तुझी सहानुभूती मिळवण्यासाठी का? छी, मी तुला दाखवून देईल आणि तुझा इगो ना एक दिवस मी तुला बाजूला फेकून देईल. कला म्हणते की आपल्यासाठी कोणी काही करते याची तुला जाणीवच नसती आणि सतत तू टोचून बोलत असतो आणि मागे मागे करत असतोस. रागाने कला आता डोळे पुसत म्हणते की आता यापुढे मी तुला काही सांगणार नाही, तुला घालायचा तो गोंधळ घाल, मी तुला काही बोलणारही नाही, असे म्हणत रागाने कला तेथून निघून जाते. तेव्हा अद्वैत म्हणतो की जा जा, मला तुझ्या कळवळ्याची गरज नाही अजिबात.
इकडे आता काजल ही कॅफेमध्ये येऊन सगळी टेबलवर आवरासावर करत असते. तर तेवढ्यात रोहन हा दूरवरून काजलला बघत असतो आणि आता काजल फोन लावू लागते. तर रोहन म्हणतो की मलाच फोन लावत असणार. पण आता काजल दुसऱ्याच मुलाला फोन लावून म्हणते की अरे पाक्या, काम झालं बरं का, टेन्शन घेण्याची एवढी काही गरज नाही. तर रोहनचा खूप इन्सल्ट झालेला असतो. रोहन म्हणतो की मला तर ही भावसुद्धा देत नाही, जाऊ दे आता मी इथून निघून गेलेलंच बरं. आणि रोहन तेथून निघून जातो. इकडे आता संध्याकाळ झालेली असते. तर आता जेवणाच्या टेबलसमोर कला तिथे येते आणि अंजूला म्हणते की अंजू, अगं अद्वैत साहेब कधी येतील काही सांगता येत नाही, तेव्हा तू जा, मी वाढील त्यांना. तर अंजू तेथून निघून जाते आणि आता कला ही टेबलवर बसून तिचा मोबाईलमधील ती डिझाईन बघत असते आणि आता कला त्यामध्ये एकदम गुंगून गेलेली असते. आणि त्याच वेळेस अद्वैत हा घरी येतो. रागाने अद्वैत कलाकडे बघतो आणि वर निघून जातो. तर कला आता किचनमध्ये जाऊन जेवणाचे ताट घेऊन येते आणि टेबलवर ठेवते. आता अद्वैत हा जेवण करण्यासाठी टेबल समोर येतो. तर आता अद्वैत हा जेवणाच्या ताटाकडे आणि कलाकडे बघू लागतो. तर कला विचार करते की हा माझ्याकडे असं का बघतोय. कला अद्वैतला म्हणते की बस. तर अद्वैत म्हणतो नकोय मला. कला म्हणते का. अद्वैत म्हणतो की तुझ्या हातचं काहीही वाढलेलं मला नकोय. तर कला म्हणते ठीक आहे आणि जेवणाचे ताट घेऊन कला तिथून निघून जाते. तर अद्वैत विचार करतो की काय यार, ही जरा हिला आग्रह करायला नको का. अद्वैत म्हणतो 2-3 वेळा नाही म्हणालो असतो, पण नंतर जेवलोच असतो ना. आणि आता कला ताट ठेवून निघून जाताच अद्वैत ते जेवणाचे ताट घेतो आणि टेबलकडे जाऊ लागतो. तर तेवढ्यात कला तिथे येते आणि अद्वैत समोर येत म्हणते काय आहे हे. अद्वैत म्हणतो काय आहे म्हणजे दिसत नाही का, जेवणाचे ताट आहे आणि मला जेवायचंय. तेवढ्यात कला आता अद्वैतचे ताटाला हात लावते. अद्वैत म्हणतो कला ताट पडेल बरं का, ताट सोड. कला म्हणते की ताट ते इकडे आण. अद्वैत म्हणतो की अरे दे ना मला ताट, माझं ताट आहे ते. कला म्हणते अजिबात नाही, ते ताट मी वाढलेलं आहे आणि तुम्हाला म्हणाला मला भूक नाही आणि मला जेवायचं सुद्धा नाही. कला म्हणते मगाशी तू काय म्हणालास तुला माहिती आहे ना. तर लगेचच अद्वैत म्हणतो की मला जेवायचं नाही हेच मी म्हणालो. कला म्हणते की तसं नाही, तुझ्या हातचं जेवणाचं ताट मी खाणार नाही असं तू मला म्हणालास. अद्वैत म्हणतो की कला तू उगाच विषय वाढवू नकोस. कला म्हणते की मी उगाच विषय वाढवत नाही. कला म्हणते की मला त्यामध्ये इंटरेस्टसुद्धा नाही आणि मी शिस्तीत जेवण वाढत होते, पण तू काय केलंस, तू नाटकं केलीस. तर अद्वैत म्हणतो की मी नाटकं केलेली नाही आणि मला राग आला होता आणि अजूनही मला राग आहे. अद्वैत म्हणतो की सोड ते ताट आणि मला त्रास देऊ नकोस. कला म्हणते की अगोदर तू ताटाला नाही म्हणालास आणि मी घेतलेलं ताट तेच तू घेतलंस. अद्वैत म्हणतो की खरे मी सांगतोय ते ताट सोड. तर ताट ओढत कला म्हणते की नाही, ते ताट तुला मिळणार नाही, मी सांगते ना तुला. तेवढ्यात त्यांची ती आरडाओरड ऐकून आबा तिथे येतात आणि त्यांना म्हणतात की अरे काळ वेळ काही आहे की नाही तुम्हाला, काय चाललंय आरडाओरड. आबा ताटाकडे बघत म्हणतात की आता जेवणाच्या ताटावरून सुद्धा तुम्ही भांडायला लागलात की. तर अद्वैत म्हणतो की नाही नाही आबा, असं काहीच नाही आहे. तर कला म्हणते की तसं नाही म्हणजे कसं आबा, मी तुम्हाला सांगते, मी याला जेवणाचे ताट वाढून दिलं होतं, पण याने मला काय सांगितलं की तू वाढलेलं मी काहीही खाणार नाही आणि नंतर मग याने तेच ताट घेतलं. आता मग मी त्याला ते ताटातलं कसं खाऊ देईल. आबा म्हणतात की अरे अद्वैत, समोर जेवणाचं ताट असताना त्याला धुतकारून कधी नाकारायचं नसतं, तुला समज नाही आहे का. आबा म्हणतात की अरे अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं, मी सगळे जेवण करून सुद्धा एक घास खातो आणि ताटाला नमस्कार करतो. आबा म्हणतात की सरळ तू तर ताटाला धुतकारून देतोस. एक गोष्ट लक्षात ठेव, कला आपल्या घरची लक्ष्मी आहे आणि ती पूर्णासुद्धा आहे, तेव्हा तिची माफी माग आणि नंतर जेवायला बस. अद्वैत म्हणतो की हो आबा. आता आबा कलाला म्हणतात की कला, त्याला काय हवंय काय नको ते जेवण वाढ तू आणि त्याला जेवायला घाल, असे म्हणत आबा निघून जातात. आणि आता लगेचच कलाच्या हातातून ते ताट घेत अद्वैत टेबलवर जातो आणि जेवण जेवू लागतो. तर कला अद्वैतकडे बघू लागते. इकडे आता सोहम रात्री झोपलेला असतो आणि आता काजल ही गाडी खराब झालेली कशी व्यवस्थित रिपेरिंग करते आणि गाडीला सेल्फ स्टार्ट कशी करते हे आता सोहम स्वप्नात बघत असतो. काजलने गाडी स्टार्ट करताच काजल हॉर्न वाजवते. तर त्या आवाजाने पटकन सोहम आता उठून बसतो. सोहम विचार करत म्हणतो की काय आहे ही मुलगी, दिवसा तर अजिबात काही करून देत नाही आणि रात्री झोपूनसुद्धा देत नाही. आणि आता सोहम हा उठून समोरच असलेल्या एका ब्लॅकबोर्ड समोर येतो आणि पेन घेऊन आता ब्लॅकबोर्डवरती सोहमने काजलचे चित्र काढलेले असते आणि आता सोहम पूर्ण काजलच्या प्रेमात पडलेला असतो.
इकडे आता जेवण झाल्यानंतर अद्वैत हा बेडरूममध्ये येतो, तर कलासुद्धा बेडरूममध्ये येऊन कपाट उघडून काहीतरी घेऊ लागते. कलाकडे बघत आता अद्वैत विचार करतो की आता हिचा काहीतरी बंदोबस्त करावाच लागेल. दिवसेंदिवस हिचा तर शहाणपणा वाढतच चाललाय. इकडे आता कपाटातून कला ही उशी आणि कंबल घेऊन तेथून जाऊ लागते, तर लगेचच अद्वैत म्हणतो की कुठे निघालीस, आणि पळत पळत अद्वैत आता कलासमोर येतो आणि हात आडवत म्हणतो की कुठे निघालीस. तर आता कला अद्वैतचा हात झटकून बाहेर निघून जाते. तेव्हा आता अद्वैत विचार करतो की याला काय अर्थ आहे आणि मला अशी धुतकारून निघून गेलीस. इकडे आता अद्वैत विचार करतो की हिला जर आबांनी बाहेर झोपताना बघितलं तर मलाच ओरडतील, तेव्हा काही जरी झालं तरी आता हिला अडवायलाच हवं. आणि पळत पळत अद्वैत आता हॉलमध्ये येतो, तर कला ही सोफ्यावरती झोपते. अद्वैत आता कलासमोर येत म्हणतो की ये उठ, नाही तर तुला ढकलून देईल बरं का. कला म्हणते की बरोबर आहे ना, तू अद्वैत चांदेकर आहे आणि हे घरसुद्धा तुझं आहे, तेव्हा तू काहीही करू शकतोस. तेव्हा अद्वैत म्हणतो की शहाणपणा करू नकोस, चुपचाप आतमध्ये चल. अद्वैत म्हणतो की वर म्हणजे आपल्या खोलीत. कला म्हणते काय आपल्या खोलीत, म्हणजे तुझ्या आणि माझ्या खोलीत. तर लगेचच अद्वैत म्हणतो की माझ्या खोलीत. अद्वैत म्हणतो की ज्या खोलीत मी तुला राहायला देतो ना त्या खोलीत. तर कला म्हणते सकाळी तू मला जे ताडताड बोलला ना ते एकदा आठव. तर अद्वैत म्हणतो काय बोललो मी. तर कला म्हणते जाऊ दे. कला म्हणते की जा, मी येत नाही, तू तुझ्या खोलीत जाऊन झोप. तर अद्वैत म्हणतो की हा मी तुला बोललो. अद्वैत म्हणतो की पण मी का बोललो याचा विचार कर ना. तर कला म्हणते की का. तर अद्वैत म्हणतो की मला राग आला होता. तेव्हा कला म्हणते की तुला कधी राग येत नाही चांदेकर. कला म्हणते की मगाशी तुला राग आला म्हणून तू जेवणाचं ताट नको म्हणालास आणि पुन्हा तेच ताट घेऊन जेवलास. सकाळी तुला राग आला म्हणून तू वाटेल ते मला बोललास आणि आता मला परत वर घेऊन जायला आलायस. तुझं तुला कळतंय का नक्की तू काय वागतोयस ते. अद्वैत म्हणतो की हे बघ माझ्याशी नीट बोल. तर कला म्हणते की मला झोपू दे आणि जा ना, तुझी खोली आता रिकामीच आहे. अद्वैत म्हणतो की या अशा वागण्याने तू तुझं स्वतःचं महत्त्व वाढून घेते, याचं काय. अद्वैत म्हणतो की जरासं बोललो त्यात काय एवढं. तर कला म्हणते जरासं. अरे अद्वैत चांदेकर तू काय बोललास ना ते जरा आठव. कला म्हणते तुझं बोलणं रेकॉर्ड केलं असतं ना मग तुला समजलं असतं. हे बघ शब्द खूप महत्त्वाचे असतात चांदेकर, आणि समोरच्याला काय वाटतं ना याचा विचार करत जा. कला म्हणते असं नाही होऊ शकत, आणि मी सुद्धा एक माणूस आहे. सततच असं करायचं तसं नाही करायचं, हे काय चाललंय आणि काय लावलंय चांदेकर तू. कला म्हणते की मला सुद्धा मतं आहेत आणि चांगल्या वाईटाचा मला सुद्धा विचार करता येतो, पण तुला त्याचं काहीच नाही ना. कला म्हणते की पण तुला असं वाटतंय की मी जे काही करते ते तुझ्या आयुष्यात घुसण्यासाठीच करते. अद्वैत म्हणतो की बरोबर आहे ना, मी काय खोटं बोललो. अगोदर तू माझ्या रूममध्ये घुसलीस, नंतर माझ्या आयुष्यात घुसलीस. तर कला म्हणते की जाऊ दे ना चांदेकर, मला बोलायचंच नाही त्या विषयावर. कला म्हणते की जाऊ दे, तू तर कधी चुकतच नाही आणि जरी चुकला तरी तुला कधी वाटतच नाही मी चुकलोय म्हणून. मग मी काय करणार, त्यापेक्षा मीच मला बाजूला करते असे कला अद्वैतला बोलते. कला म्हणते आजपासून मी इथे या सोप्यावरच झोपत जाईल. तर अद्वैत म्हणतो की तू इथे झोपू शकत नाहीस. कला म्हणते का नाही झोपायचं मी या सोप्यावरती. तेव्हा अद्वैत म्हणतो की मला म्हणतेस ना विसरतोस, पण तू जे काही विसरतेस ते तुला नाही कळत का. अद्वैत म्हणतो विसरली का, मागच्या वेळेस तू सोप्यावर झोपली होती म्हणून दिवसभर तुझी कंबर दुखत होती आणि मग तू दिवसभर सगळ्यांना सांगत होती. तर कला म्हणते नाही दुखणार, आणि जरी दुखली तरी मी कुणालाच नाही सांगणार आता. कला म्हणते की चल आता मला झोपू दे. तर अद्वैत म्हणतो की नाटकं करू नकोस बरं का, नाही तर मी तुला उचलून नेईल. तेव्हा आता कला ही अद्वैतकडे बघते. अद्वैत म्हणतो की म्हणजे आबांनी जर तुला इथे बघितलं तर ते ओरडतील, तेव्हा चल. तर आता कला पटकन लगेचच झोपी जाते. तर अद्वैत म्हणतो की हे बघ बरं का, मी तुला शेवटचं सांगतो चल. अद्वैत म्हणतो की काय नाटकं लावली, आणि अद्वैत म्हणतो ठीक आहे तू वर येणार नाहीस ना. तर कला म्हणते नाही. अद्वैत म्हणतो ठीक आहे, मग मी काय करतो ते आता तू बघ. रागाने अद्वैत आता इकडे त्याच्या बेडरूममध्ये येतो आणि म्हणतो की ही जेवढी हट्टी आहे ना तिच्यापेक्षा जास्त मी हट्टी आहे, आणि मी बघ आता काय करतो. आबांनी जर मला इथे बघितलं तर मोठा गडबड होईल असा विचार करून अद्वैतसुद्धा त्याची उशी आणि कंबल घेऊन आता सोप्यावरती झोपायला येतो. इकडे आता अद्वैतसुद्धा सोप्यावरती येऊन कंबल घेऊन झोपतो. तर कला पटकन आता अद्वैतला उठून बघते. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की आता तर झोपली होती आणि झोपायचे नाटक करते ना, मी तुला चांगलं ओळखतो. अद्वैत म्हणतो की हे बघ ओरडू नकोस, आणि घरातले जर कोणी उठले ना तर तुझा काही उपयोगसुद्धा होणार नाही.
आणि आबा जर उठले तर ते मला ओरडतील. तेवढ्यात आता अद्वैतचा तो आवाज ऐकून आता इकडे सरोजला जाग येते आणि सरोज उठून उभा बसते. सरोज आता उठून बसत म्हणते की कुणाचा आवाज आहे हा. तर आता सरोजला अद्वैतचा आवाज ऐकू येतो. अद्वैत कलाला म्हणत असतो की मला माहिती आहे तू नाटकं करते आणि आता तरी उठून बस ना. अद्वैतचा आवाज ओळखून सरोज विचार करते की अद्वैत इतक्या रात्री इथे काय करतोय. तर आता इकडे रागाने कला उठून अद्वैतवर धावून जाते. तर आता तोल जाऊन कला ही अद्वैतच्या अंगावर पडते. तेव्हा आता अद्वैत हा कलाची कंबर पकडतो. तर कला ही प्रेमाने अद्वैतकडे एकटक नजरेने बघू लागते. तर अद्वैतसुद्धा कलाकडे. इकडे आता अद्वैतचा आवाज ऐकून सरोज ही डोळ्याला चष्मा लावते आणि आता बाहेर येऊ लागते. आणि दरवाजा उघडून तेवढ्यात सरोज ही बाहेर येते आणि कला अद्वैतला एकमेकांच्या मिठीत बघते. आणि लगेच सरोज म्हणते की अद्वैत, अरे काय चाललंय तुमच्या दोघांचं इथे हॉलमध्ये. तेव्हा कला आणि अद्वैत दोघेही टचकून उठून उभा राहतात. आणि आता सरोजला बघताच गुपचूप अद्वैत आणि कला त्यांच्या बेडरूममध्ये झोपायला जातात. तर आता इकडे कला ही डायरी लिहित बसते. त्यामध्ये कला ही आता अद्वैतला विचारते की पुढचा शब्द आहे तुमच्या नाकावर बसतो आणि तुमचे कान पकडतो. तर अद्वैत म्हणतो की कला. तर कला ही हसू लागते. तेव्हा प्रेमाने कला कडे बघत अद्वैत आता कलाजवळ येतो आणि कलाच्या मानेवर डोके टेकून झोपतो. त्यानंतर अद्वैत हा खाली कलाच्या मांडीवर झोपतो. त्यानंतर आता कला ही अद्वैतकडे बघत म्हणते की चांदेकर, तू जरा वर जाऊन झोपतोस का. तेव्हा झोपेतच आता लगेच अद्वैत म्हणतो की नेहमी तुझंच का ऐकायचं. तर आता लगेचच कला विचार करते की आता मी कसं झोपायचं. आणि आता कला तशीच कॉटवरती मान ठेवून बसूनच झोपी जाते. तर इकडे आता अद्वैत हा कलाच्या मांडीवर झोपलेला असतो. तर आता अद्वैतने सुद्धा कलावरचे प्रेम तर कलाने सुद्धा अद्वैतवरचे प्रेम दाखवलेले असते. तर कसे वाटले कलाचे अद्वैतवरचे प्रेम ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवरती क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.